नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज मी टेक एस्पायर टीम बरोबर NIT कोल्हापूर या कॉलेजमध्ये आलो आहे. आज आपल्याला मुलांचे इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत. मॉर्निंग शिफ्ट कशी होती, मॉडरेट, सगळं ह्या गोष्टीचा विचार करायचा आहे. मॉडरेट टफ काही इझी, मी तुम्हाला सांगतो. ठरलेल्या गोष्टी असणार आहेत. फिजिक्स मॉडरेट असणार आहे, मॅथ्स लेंदी असणार आहे आणि केमिस्ट्री सुपर इझी असणार आहे. पण मी एक तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे की टेक एस्पायर टीम प्रचंड मेहनत घेत आहे तुमच्यासाठी आणि काउन्सिलिंग बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. त्यामुळे या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रावर नक्की शेअर करा. मग चला आता मुलांचे आपण इंटरव्ह्यू घेऊया. आपण नाव काय तुझं? सुजल देसाई. आणि सुजल, मॅथ्सचा पेपर लेंदी होता का? थोड्या प्रमाणात होता, बाकीचे असे क्वेश्चन्स इझी होते. ओके. आणि फिजिक्सला वेळ पुरला का? नाही, जरा कमी वेळ लागला. मग फिजिक्सला वेळ पुरतच नाही आपल्याला आणि मॅथ्सचा पेपर लेंदी असतो. पण मॅथ्सचे 20 ते 30च अटेम्प्ट होतात. तुझे किती झाले? 20. म्हणजे हा चांगला अटेम्प्ट आहे. आणि केमिस्ट्री? नाही, सगळे झाले केमिस्ट्री. केमिस्ट्री खूप चांगले अटेम्प्ट झाले. याचा अर्थ तुझं ओव्हरऑल स्कोअर 100 क्रॉस होतोय. मग तुझं पर्सेंटेज पण छान असणार आहे. पण एकंदरीत आता पुढच्या मुलांना तू काय गाईड करशील? मॅथ्स आणि फिजिक्सवर जास्त भर द्या. केमिस्ट्री काय बोर्ड्सप्रमाणे होऊन जाते, पण मॅथ्सला थोडं आउट ऑफ बॉक्स पण थिंक करायला लागते. आणि फिजिक्सला फॉर्म्युलेज मॅन्डेटरी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं टाइम मॅनेजमेंट. ओके. आणि बघ, तुझ्या सेकंड अटेम्प्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि खूप छान पेपर तू लिहिलायस, पर्सेंटेज छान येईल. थँक्यू. सर्वप्रथम तुझं नाव काय? पृथ्वीराज पुजारी. बरं पृथ्वीराज, नेहमीप्रमाणेच पेपर कसा होता? पेपर सोपा होता पण लेंदी होता, कवर झाला. ओके. लेंदीमध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये लेंदी काय होतं? मॅथ्स आणि मला फिजिक्स लेंदी गेला, केमिस्ट्री झाला लगेच. ओके. ऑब्व्हियसली मॅथ्स हे लेंदीच असतं, पण जेई मधले प्रॉब्लेम्स होते का, जेई लेवलचे? थोडे होते, जास्त नाही. सोपा होता. पेपर सोपा होता पण लेंदी होता. ओके. आणि तुझं काय अपेक्षा आहे की केमिस्ट्री मॅथ्स फिजिक्स मिळून किती स्कोर येईल असं वाटते तुला? 100+. ओके. आणि मी परत सांगतो की 100+ जर स्कोअर असेल तर 95+ पर्सेंटेज असणार आहेत. बरं, ह्याच्यापेक्षा जास्त एफर्ट्स सेकंड अटेम्प्टमध्ये घ्यायचे आहेत. ऑल द बेस्ट. आता या मुलींचे हसरे चेहरे सांगतायत की पेपर छानच होता, पण आपण त्यांना विचारूया की पेपर होता कसा? छान होता. मॅथ्सचा जरा अवघड होता. तुला? मॅथ्सचा टफ होता. एक मिनिट, ह्यांना मी डिस्टर्ब करतोय. मॅथ्स पेपर टफ नाही, लेंदी होता का? हां, लेंदी होता. हां, म्हणजे वेळ कमी पुरतोय. मग आता नेक्स्ट अटेम्प्टसाठी काय स्ट्रॅटेजी केली पाहिजे सांगा? मॅथ्सचा जास्त अभ्यास केलाच पाहिजे. मॅथ्सचा अभ्यास जास्त करा, पण शॉर्टकटवर भर द्या. ओके. आणि त्यासाठी ना यूट्यूबवर बरेचसे चॅनल्स आहेत. ओके. सह्याद्री ट्युटोरियल्सवर फॉलो करा, पण त्याबरोबर इक्वेशन एक्स नावाचं एक चॅनल आहे, ते देखील फॉलो करा. शॉर्टकट. पण फिजिक्सबद्दल काय सांगाल? फिजिक्सचा जरा टफच होता. केमिस्ट्री थोडं सोपं होतं. तुला? फिजिक्सचे PYQ पडलेले आणि केमिस्ट्रीचे पण PYQ पडलेले. केमिस्ट्रीचे सगळेच PYQ पडतात, पण फिजिक्सचे पण PYQ येतात. याचा अर्थ तुझा अभ्यास चांगला होता. बरं, अभ्यास करण्यासाठी तुम्ही केमिस्ट्रीसाठी पुस्तक वापरा, पण फिजिक्सला तुम्ही PYQ सोडवा. आणि मॅथ्ससाठी कसं करणार सांगा आता सेकंड अटेम्प्टला? शॉर्ट ट्रिक्स. शॉर्ट ट्रिक्स करेक्ट आहे. आणि अजून काय वेगळा प्रयत्न असणार आहे? आपल्याला छोटा सर्वात लहानात लहान मार्ग कोणता भेटेल, म्हणजे कसं आपण गणित सोडवू शकतो. ओके. आता म्हणजे कमी वेळेत सोडवायचं आहे, पण त्याचबरोबर मी सांगू का तुम्हाला, तुम्ही फुल लेंथ टेस्ट दिल्या पाहिजेत. टेस्ट दिल्याशिवाय कळणारच नाही ना. आणि टेस्टमध्ये कमी वेळेत सोडवायचं आहे. म्हणजे आता प्रॉब्लेम काय आहे की तुम्हाला अशा टेस्ट द्यायच्या आहेत की ज्या टफ असतील. म्हणजे अगोदर सवय पाहिजे की येऊ दे किती पण अवघड प्रश्न, पण आम्हाला जमणार तो प्रश्न. बरं, सगळ्यात महत्त्वाचं मी सगळ्या मुलांना सांगतोय, ह्यांचा आनंदी चेहरा बघा आणि अशा आत्मविश्वासानं पेपरला सामोरे जावा. तुम्ही घाबरून गेला तर काही उपयोग नाही. आणि तुम्हाला पण सांगतो, अजून 1 महिना आहे, फुल लेंथ टेस्ट द्या. ओके. फुल लेंथ टेस्ट द्या. जास्तीत जास्त फुल लेंथ टेस्ट दिली ना, तुमचा स्कोर नक्की चांगला होईल. चला, तुम्हाला दोघी नाही, नेक्स्ट अटेम्प्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. रितेश आहे मुलाचं नाव. रितेश, पेपर कसा गेला? सोपा होता. ओके. तुला 10वीला किती मार्क होते? 77. बघा, 10वीला 77, पण पेपर सोपा गेला, याचा अर्थ तयारी छान केली असणार आहे. मॅथ्सचा पेपर लेंदी होता का? वय जरा होता. सगळ्यांनाच वाटते की मॅथ्स पेपर लेंदी आहे. मग यावेळेस 20 ते 30 अटेम्प्ट पण पुरेसं आहे. तुझा किती अटेम्प्ट झाला? माझं झाल्यात सगळी, खरं शेवटला जरा हे केले. बरं, असू दे. थोडंसं गेस केलंस त्याला म्हणायचं आहे. म्हणजे फिजिक्स कसा होता? फिजिक्स होता की मॉडरेट होता जरा. ओके. मॉडरेट होता. आणि केमिस्ट्री खूप सोपा होता? होय. हां, केमिस्ट्रीला पुस्तकातले प्रश्न ॲज इट इज होते, होय. पण मुलं म्हणतात काही प्रश्न 4 ते 5 वेगळे होते का? PYQ आलती. हां, PYQ येतात, जरा नाही भरपूर येतात, पण काही प्रश्न वेगळे वाटले का? होय, थोडे आलती जरा. ओके. जरा केमिस्ट्रीमध्ये 4 ते 5 प्रश्न वेगळे येत आहेत, पण विद्यार्थी मित्रांनो घाबरू नका, पेपर ओव्हरऑल सोपा आहे. मग चला, ठीक आहे, तुला ऑल द बेस्ट सेकंड अटेम्प्टसाठी. थँक्यू सर. धन्यवाद. ओके. आता या मुलांना विचारूया आपण, पेपर कसा होता? मॉडरेट होता. तुला? बरं गेलं तसं. पेपर बरा गेला, पेपर मॉडरेट होता. याच्या मागचं कारण कोणता सब्जेक्ट? फिजिक्स, फिजिक्स. इकडं केमिस्ट्री.
पहिल्यांदा आपण ऐकतो की केमिस्ट्री थोडं टफ गेलं आहे, पण केमिस्ट्रीत PYQ येतात. नेक्स्ट अटेम्प्टसाठी ट्राय करायचं आहे. पण मॅथ्सचा पेपर वेळ पुरला का, लेंदी होता का? वेळ पुरला, फिजिक्सला नाही पुरला. ओके, वेगळंच ऐकायला मिळतं. जनरली मुलांना मॅथ्स उरकत नाही. तुझं मॅथ्स चांगलं आहे याचा अर्थ. ओके, बरं थांबा. पण JEE लेवलचे क्वेश्चन्स होते का मॅथ्समध्ये? एवढं पण नाही, क्वेश्चन्स JEE लेवलचे असतात का CET हा प्रश्न वेगळा आहे, पण क्वेश्चन जरा लेंदी असतात. मग टाईम मॅनेजमेंटचा काय इश्यू आला का? फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्येच आला. ओके, जर फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये टाईमचा इश्यू येत असेल तर पहिल्यांदा काय घेतलं होतं, फिजिक्स का केमिस्ट्री घेतलं होतं? केमिस्ट्री केमिस्ट्रीच घ्यायचं असतं. किती वेळ लागला केमिस्ट्रीला? जरा जास्त वेळ लागला. 45पेक्षा जास्त लागला. ही थोडंसं चुकलं. आता या इंटरव्ह्यूमध्ये जास्त वेळ घ्यायचा नाही आपल्याला, पण थोडक्यात मी या ताईला काय सांगतोय की केमिस्ट्री 15च मिनिटात उरकायचं. 15च मिनिटात. आणि त्यासाठी टेक्निक आहे आपली की क्वेश्चन स्किप करायचे. पहिला क्वेश्चन न्यूमेरिकल असेल तर नाही सोडवायचा, येत असेल तर नाही सोडवायचा, स्किप करायचं. सगळे थिअरॉटिकल क्वेश्चन्स अगोदर सोडवायचे. आता त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल फॉलो करा, सह्याद्री ट्युटोरियल्स. तिथं मी सगळ्या गोष्टी क्लिअर करतोय. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की टाईम मॅनेजमेंट. आता नेक्स्ट अटेम्प्टमध्ये केमिस्ट्री जर 15 मिनिटात तू सॉल्व्ह केला, तुझं सगळे टेन्शन दूर होईल आणि मॅथ्स पण सोपा जाणारच आहे. आणि तुला काय करायचं आहे की टेक्स्टबुक रीडिंग करायचं आहे. केमिस्ट्रीसाठी PYQ सॉल्व्ह केले होते का? नाही. हे थोडंसं चुकलं होतं, पण काही काळजी करू नका. नेक्स्ट अटेम्प्ट आहे, 1 महिनाभर वेळ आहे आणि 1 महिन्यात तुमचा रिझल्ट चांगला नक्की लागेल. ऑल द बेस्ट. धन्यवाद. ओके, आता गडिंगलाचा एक मुलगा भेटला आहे आपल्याला. नाव काय तुझं? माझं नाव आहे संचित धोंडीबा काळे. आणि तुला 10वीला किती स्कोर होता? 88 10वीचा स्कोर पण चांगलाच आहे. आजचा CETचा पेपर कसा गेला? मॉडरेट होतं. मॉडरेट होता. ओके, थोडासा चेहऱ्यावर तणाव दिसतोय. मॉडरेट होता, रिझन काय? फिजिक्स फिजिक्स थोडंसं टफ होतं. एक लक्षात घ्या, सगळ्यांना सांगतोय, फिजिक्स हे टफच असतं. 15 ते 20 अटेम्प्ट झाले का फिजिक्समध्ये? होय. मग चांगला अटेम्प्ट आहे, मग काळजी करू नकोस. बरं, मॅथ्सचा अटेम्प्ट किती आहे? मॅथ्सचा एक 15-25 तरी आहे. हा छान अटेम्प्ट आहे. बऱ्यापैकी चांगल्या मुलांचा अटेम्प्ट हा 20 ते 25च असतो मॅथ्समध्ये, हेही लक्षात ठेवा. आणि केमिस्ट्रीमध्ये किती अटेम्प्ट आहे? ऑल सगळा अटेम्प्ट आहे. मग मी तुला सांगतो, आत्ता गेस करून सांगतो की याचं पर्सेंटाईल 95 अबव येणार आहे, जे चांगलं आहे पहिल्या अटेम्प्टसाठी. मग आता दुसऱ्या अटेम्प्टसाठी स्ट्रॅटेजी कशी ठेवणार? फिजिक्सवर जास्त फोकस करायचा आहे आणि रिवाईज करायचं आहे पूर्ण. फिजिक्सवर जास्त फोकस ठेवायचा आहे, पण केमिस्ट्रीकडे दुर्लक्ष नाही करायचं. आता सगळा अटेम्प्ट आहे केमिस्ट्रीत त्याचा. नेक्स्टमध्ये केमिस्ट्री चांगला अटेम्प्ट पाहिजे. आणि मॅथ्ससाठी सगळ्यात इम्पॉर्टंट काय असेल स्ट्रॅटेजी तुझी? पूर्ण फॉर्म्युलेचं रिवाईज करायचे, कन्सेप्ट ओके, तर एक मिनिट, मी तुला डिस्टर्ब करतोय. तो मॅथ्ससाठी सांगतोय, बरोबर आहे, अभ्यास केलाच पाहिजे, पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टाईम मॅनेजमेंट. बरोबर आहे ना? हो, पेपर लेंदी होतं सर मॅथ्स. पेपर लेंदी आहे. तुम्ही मॅथ्स सोडवायला जाताय ना, अटेम्प्ट होत नाही, सोडवायचा प्रयत्न करताय, लवकर आन्सर येत नाही आहे. बरं, या लवकर आन्सर न आल्यामुळं थोडा तणाव आला होता? येस सर. हां, तो येस सर म्हणतोय, पण मी तुला सांगतो, तुला पर्सेंटाईल चांगलं येणार आहे. आणि त्याचबरोबर सेकंड अटेम्प्टमध्ये टार्गेट असलं पाहिजे 99.999 म्हणजे 100 पर्सेंटाईल. ओके, मग तुला तुझ्या सेकंड अटेम्प्टसाठी ऑल द बेस्ट. थँक्यू सर. एकंदरीत बऱ्याच मुलांचे इंटरव्ह्यू घेतल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की CETचे पेपर हे नेहमीप्रमाणेच आहेत. तुम्ही काही घाबरायचं नाही. JEE लेवलचे प्रॉब्लेम्स आहेत, खूप लेंदी क्वेश्चन्स आहेत, अटेम्प्ट होत नाही आहे, फार अवघड होते पेपर. पेपर हे मॉडरेट टू इझी या लेवलचेच आहेत, लक्षात घ्या. केमिस्ट्री सुपर इझीच असणार आहे. मुलांना विचारल्यानंतर मुलांकडून तेच आलं आहे. वायवा सिरीजमधले 20-25 क्वेश्चनसुद्धा होते या शिफ्टमध्ये. त्याचबरोबर मॅथ्स सोपा आहे पण लेंदी आहे. मग टाईम मॅनेजमेंटवर काम केलं पाहिजे. आणि फिजिक्स ना मॉडरेट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, फिजिक्समध्ये 15-20 अटेम्प्ट होत असतील, करेक्ट अटेम्प्ट. मॅथ्समध्ये जर 25च्या पुढे जात असाल तर बेस्ट स्कोर असणार आहे. आणि केमिस्ट्रीमध्ये मात्र सगळ्याच मुलांचा 35, 30+, 40+ सुद्धा अटेम्प्ट आहे. रिझन, छान अभ्यास केला आहे मुलांनी. मग आता इथून पुढे ज्यांच्या शिफ्ट आहेत त्यांनी पण चांगला अभ्यास करा. आणि ऑब्व्हियसली सेकंड अटेम्प्ट थोडक्यात स्ट्रॅटेजी देतो. थोडक्यात मोठी स्ट्रॅटेजी डिटेल तर द्यायची आहे आपल्याला, पण थोडक्यात स्ट्रॅटेजी अशी आहे, फुल लेंथ टेस्ट. काय प्रॉब्लेम आला मुलांना? टाईम मॅनेजमेंट जमलं नाही. काहींना केमिस्ट्रीमध्ये खूप वेळ गेला, त्यामुळे फिजिक्स अटेम्प्ट करता आला नाही. तो दोन्हीचा तणाव मॅथ्सवर झाला. मग या सगळ्या गोष्टी टाळायच्या असतील तर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट या द्याव्या लागतीलच. तुम्ही देणार मला माहिती आहे. आणि या अटेम्प्टला आपली बरीचशी मुलं आहेत, 95 क्रॉस केले त्यांनी. आणि या सगळ्यांचं एकच टार्गेट असणार आहे 99.99 म्हणजे 100 पर्सेंटाईल. फक्त एक सांगतो बरं का, या इंटरव्ह्यूमध्ये तुम्ही काही मुलींचे सुंदर हसरे चेहरे बघितले ना, तसे तुमचे चेहरे हवे आहेत. तणाव बिलकुल घेऊ नका. सेकंड अटेम्प्टला चांगला स्कोर होणार आहे. ऑल द बेस्ट.